उमरगा तालुक्यातील नाईचाकूर जिल्हा परिषद शाळेत अमृत महोत्सव प्रभात फेरी काढण्यात आली। सध्याच्या आधुनिक काळात शिक्षणाच्या खासगीकरणात मोठी वाढ झाली आहे। स्पर्धेच्या युगात सरकारी शाळा टिकवणे हे आता मोठे आव्हान होते। तरीही निरंतर मागील 75 वर्षांपासून नाईचाकूर जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक गुणवत्ता टिकवून आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांच्याकडून 1 लाख रुपयाची मदत व शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने 5 लाख मदत भाजप नेते शरण पाटील यांनी जाहीर केली। यावेळी पहिल्या सत्रात आमदार प्रवीण स्वामी, भाजप नेते शरण पाटील, जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख, माजी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, पंचायत समिती सदस्य सगुलाबाई मदने, उपशिक्षणाधिकारी राहुल बावा, रील स्टार राहुल लकडे, माजी सभापती किसन कांबळे, अभिमन्यू पवार, वैभव पवार आदी पहिल्या सत्रात प्रमुख उपस्थित होते। ज्या पद्धतीनं या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, यासाठी जे आजी माजी विद्यार्थी आहेत, जे शाळेचे आयोजक आहेत, जे माजी शिक्षक आहेत, या सर्वांचं मी आणि आज आपल्या नाईचाकूर इथे घडत आहे आणि याला विशेष महत्व आहे। मी आताच आणि आमदार साहेब चर्चा करत होतो की आपल्या नाईचाकूरचं एक वैभव वेगळं आहे, स्वातंत्र्यपूर्व गाव आहे आणि या आमच्या शाळेबद्दलही एवढंच मोठा इतिहास आहे, कारण या शाळेतील विद्यार्थी आज राज्यामध्ये, देशामध्ये विविध पदावरती विविध सामाजिक कार्य करत आहेत। त्याच माध्यमातून व्यासपीठावर डॉक्टर गरुड सर असतील, वैभव पवार जे असतील, आमचे पवार साहेब, इतर सर्व मान्यवर विविध क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्र असेल, आपल्या बाकी या इतर क्षेत्रामध्ये काम करत आहेत। मला वाटतं आपल्या या नाईचाकूरच्या मातीमध्ये एक वेगळं एक ताकद आहे, एक बळ आहे असं म्हणलं तरी वावट ठरणार नाही। की अशा एक चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या शाळेसाठी 5 लाख रुपयाचा निधी मी आज जाहीर करत आहे। याही पुढील काळामध्ये आपल्याला ज्या वेळेस मदत लागेल, शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सरकारच्या माध्यमातूनही आपल्याला जे काही मदत लागेल ते त्या ठिकाणी मी आणि आपल्या तालुक्याचे आमदार आम्ही दोघेही मिळून मुख्यमंत्र्यांना भेटून आपल्या या शाळेसाठी, आपल्या परिसरासाठी जे काही निधी लागेल ते आणण्याचं काम आम्ही करू। आज आपल्याला मी शब्द देतोय। काही प्रमाणामध्ये मागे पडत आहेत। मधला तर काळ असा होता की इंग्रजी शाळांचं पेव फुटलं होतं आणि जिल्हा परिषद शाळांची पण संख्या कमी होती, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही। आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांकडला ओढा चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा वाढला। त्याचं कारण असं आहे की गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये जे शिक्षक, नवीन शिक्षक येत आहेत, तरुण रक्ताचे शिक्षक येत आहेत, ते अतिशय कल्पक आहेत। आज सोशल मीडियावर त्यांच्या शाळांची प्रसिद्धी पाहत असताना, त्यांचे उपक्रम पाहत असताना, त्यांच्यातला अभ्यासूपणा पाहत असताना मला नक्की खात्री आहे की जिल्हा परिषद शाळेला पूर्व वैभव नक्की प्राप्त होणार आहे। कारण या गोरगरिबांच्या शाळा, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ज्यांची इच्छा आहे, निष्पाप आणि निरागस मनाच्या बालकाशी डील करत, ही बालकं म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि त्यांची पुण्याई जर लाभली तर शिक्षकातून आमदार होऊ शकतो। हे उदाहरण माझ्या रूपानं इथं आहे। इथं कोरेगावची आमची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत। वारकरी संप्रदाय आणि शिक्षक संप्रदाय सारखा आहे। वारकरी संप्रदायामध्ये ना जात, ना धर्म, ना श्रीमंती, ना गरिबी, सगळे एकमेकाचे पाईक असतात, सगळे एकमेकाला सहकार्य करतात। तसंच शिक्षकामध्ये असतं। शिक्षक कधी विद्यार्थ्याची जात बघत नाही, धर्म बघत नाही, श्रीमंतातून आलाय बघत नाही, शरणबाई या विद्यार्थी बघत नाही, किंवा आमच्या झोपडीतला एक विद्यार्थी आहे ते बघत नाही। त्या सगळ्याला सारखं शिकवतो तो शिक्षक आहे। गरुड सर, का आपण कोणाला वेगळं आणि तिकडं आणि इकडं असं काही